सन्माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील 11 जिल्हा परिषद शाळांना रोबोटिक लॅब उपलब्ध करून दिली। त्या अंतर्गत देवळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चिंचवे या शाळेला देखील ही लॅब उपलब्ध झाली। या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थी मेकिंग म्हणजे स्किलवर आधारित अशा प्रकारचे प्रात्यक्षिक करणार आहेत। मोबाइल में देख सकते हैं, लैपटॉप में देख सकते हैं, छू नहीं सकते। ठीक, तो 3D डिजाइन बनाने के लिए हम कौन सा सॉफ्टवेयर यूज करने वाले हैं? विद्यार्थ्यांनी अनेक चर्चेत सहभाग घेतला आणि त्या माध्यमातून नवनवीन संकल्पना समजून घेतल्यात। SLD 3D प्रिंटरच्या माध्यमातून विद्यार्थी येणाऱ्या काळात वस्तू साहित्य निर्मिती कशी करायची हे जाणून घेणार आहेत। स्टेप चुनना है, चूज करना है। दूसरा प्रेस करके इधर ला, प्रेस करके इधर ला, फिर एक्सपोर्ट करना। वेगळ्या प्रकारची गृह किंवा इमारती बांधण्यात देखील या कलेचा वापर आता सध्या प्रचलित पद्धतीनुसार करण्यात येत आहे। अशा प्रकारे येणारा काळ हा रोबोच्या माध्यमातून असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हे शिकणं अत्यावश्यक गरज आहे। राष्ट्रीय शैक्षणिक नवीन धोरणानुसार कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धती अवलंबून असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी स्वतः शिकतायत आणि शिकल्यानंतर ते स्वतः कौशल्य हस्तगत करतायत।